नमस्कार. आजची मुलाखत जी घ्यायची आहे, ते एक व्यक्तिमत्व असं आहे, की संगीतरत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर अण्णा यांच्या सानिध्यामध्ये त्या माणसाने त्यांचे 20-25 वर्ष सानिध्यात लोककलेमध्ये घालवलेले आहे. आणि असेच एक कलाकार म्हणून आमचे जवळचे मित्र आणि आम्हाला 24 तास आमच्या 5 तासाचा तमाशामध्ये साथ करणारे रमेश खुडे काठापूरकर यांचा जीवन प्रवास आपण ह्या मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहे. तरी हा एक छोटासा प्रयत्न आहे. तरी रमेश खुडे यांची मुलाखत आपण घेत आहे. खुडे साहेब नमस्कार. 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 खुडे साहेब, आपण ह्या क्षेत्रामध्ये तमाशा क्षेत्रामध्ये लहानपणापासून आहात का? तुम्हाला ही आवड कशी लागली? लहानपणी माझी खूप परिस्थिती गरिबीची होती. ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेस माझी आई वारली, त्यावेळेस मी 6 महिन्याचा होतो फक्त. अच्छा, बर बर. तर मला माझी आई आठवत नाही, पण वडील आठवतात. पण वडील सुद्धा कलावंतच होते, पण मग ते सनई वादक होते. सनई वादक होते. अच्छा, हो. तर टिपला सनई लागल्याशिवाय त्यांनी कधी वाजवलीच नाही. टिपला एकदम चमके शिवबाची तलवार हे माझ्या वडिलांनीच वाजवायची सनईवरती. हे दुसऱ्या कोणाच्या सनईवाल्याचं काम नाही. आणि त्याच्यातून थोडासा तमाशाचा सुद्धा विषय म्हणजे माझ्या वडिलांना थोडा होताच. बर बर. कारण ज्या टायमाला पारगावला मी राहायला होतो, आता मी राहायला काठापूर बुद्रुक मध्ये राहतोय, पण ज्यावेळेस काठापूरला पारगावला राहायला होतो त्यावेळेस आमच्या वडिलांनी एक 2-4 जण मिळून 7-8 जण मिळून तमाशा काढला होता. अच्छा अच्छा. हा हा. पण तो बारका तमाशा होता, म्हणजे मोठा फड नव्हता. तर त्या बारक्या फडामध्ये माझ्या वडिलांना दिलं राजाचं काम. बर बर. मग माझ्या वडिलांना राजाचं काम, पण यांना तमाशातला अनुभव नसल्यामुळं माझ्या वडिलांना राजाचं काम दिलं. पण एक डायलॉग होता, तो डायलॉग असा होता का कंसात तलवार उपसून. मग आमचे वडील स्टेजवर आले, पण आमचे वडील सुद्धा स्टेजवर आल्यावर त्यांनी डायरेक्ट तेच वाक्य वापरलं परत. तलवार उपासलीच नाही, पण ते कंसातले जे वाक्य होतं तेच वाक्य वापरलं, कंसात तलवार काढून. बरोबर. म्हणजे असं असं कलाकार वडिलांना सुद्धा थोडा म्हणजे कलेचाच नाद होता. बरोबर. आणि त्याच्यानंतर मला बी मग वडिलांच्या पाठीमाग कलेचाच नाद. तुम्हाला किती वर्षापासून हा कलेचा म्हणजे तमाशा कलेचा नाद लागला? तमाशा कलेचा नाद म्हणजे मी ज्या टायमाला 10वीला शाळेला होतो. बर. 10वीला कुठे शाळेला होते? पारगावला संगमेश्वर विद्यालय. बर बर बर. पारगावच्या शाळेमध्ये ज्या टायमाला आमची परीक्षा चालू होती, त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये एक विषय आला होता, तुमचा आवडता निबंध लिहा. मी त्या टायमाला सुद्धा 1984 ला मी 10वीची परीक्षा दिली. त्या टायमाला मी सुद्धा तुमचा आवडता छंद म्हणल्याच्या नंतर मी माडिक साहेबांचं गाणंच लिहून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणतं गाणं लिहून दिलं होतं? बाप्या का बाई कळे ना काही जगत भेंडाळलं. थोडीशी मग आता झलक तर व्हायलाच पाहिजे. तुम्ही आता शब्द सांगतो, झलक तर झालीच पाहिजे. बाप्या का बाई कळे ना काही जगत भेंडाळलं. बाप्या का बाई कळे ना काही जगत भेंडाळलं. नीतीला मोडून ढुंगणाच सोडून डोईला गुंढाळलं. नीतीला मोडून ढुंगणाच सोडून डोईला गुंढाळलं. हरि ओम हरी दुनिया नाही भरी, हरि ओम हरी दुनिया नाही भरी. पाप झाले नाना परी आज भूमीवरी, पाप झाले नाना परी आज भूमीवरी. डरडा डा 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 डरडा डा 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 डरडा डा 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 डरडा डा 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 डरडा डा 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 डा. आणि मग आता तुम्ही हा गाणं जर लिहिलं ते, मग तुम्ही तो निबंध दिल्यानंतर काही तुम्हाला प्रतिक्रिया आली असेल ना? नाही, मी 10वीला नापासच झालो. मी फक्त म्हणजे एकाच विषयात पास झालो, फक्त मराठी विषयात. बर बर. 36 का 35 काहीतरी मार्क पडले मला, आणि बाकीच्या सगळ्या विषयात मी नापास झालो. अच्छा अच्छा, असं आहे काय? मग तुम्ही 10वी नंतर नापास झाल्यानंतर मग तुम्ही ह्या तमाशा क्षेत्रात मग पहिलं पदार्पण म्हणजे कुठल्या तमाशामध्ये केलं का नंतर मग असं हळूहळू काही विषय झाला असं काय?
दहावी नापास झालो हम्म. आणि 10वी नापास झाल्याच्या नंतर महाडिक साहेबांच्याच फळामध्ये हम्म. जो उत्कृष्ट भूमिका करायचा कलावंत, हम्म. तर त्या कलावंताचं नाव निवृत्ती जाधव पोंदेवाडीकर. बर बर बर. आजी लगीन कोंढाण्याचं मध्ये त्या वगनाट्यामध्ये किंवा तानाजीची भूमिका करणारा बर. निवृत्ती जाधव पोंदेवाडीकर म्हणून अर्धा अर्धा एक एक तास लढाई करणारी माणसं होती त्या टायमाची ही. बर बर तर त्या निवृत्ती जाधवची माझीच नेमकी गाठभेट झाली. बर. आणि मग त्यांनी मला काय केलं, म्हणजे आता रमेश तू आता 10वी नापास झालाय, आता काय करायचे. म्हणलं कसं आहे, माझं अभ्यासावर लक्ष नाही, माझं जास्त कलेवर लक्ष आहे बर बर. आणि कलाच कुठेतरी वाढवायची हम्म. हा डोक्यात उद्देश आहे. मग त्या टायमाला लगेच त्यांनीच सांगितलं मला, निवृत्ती जाधवांनी हम्म. म्हणले रमेश तू एक काम कर, तू चल माझ्या माझ्या बरोबर बरोबर. मी ज्या फडात नेईन तिथं. मग त्यांनी मला सुरुवातीला संध्या माने सोलापूरकरच्या फडामध्ये नेलं. म्हणजे तुम्ही संध्या माने सोलापूरच्या पहिल्या तमाशामध्ये गेले 10वी नंतर. हा 10वी 84 ला नापास झालो, 85 ला मी संध्या माने सोलापूरकरच्या फडामध्ये बर गेलो. बर बर. मग तिथं त्याचा भाऊ बी होता ज्ञानेश्वर जाधव पोंदेवाडीकर म्हणून, बर बर आणि मला असं आम्हाला दोघांना संगच नेलं होतं. बर. तर त्याचा भाऊ थोडा तब्येतीने बिबेतीने चांगला होता हम्म. आणि माझी तब्येत अशी किटकोळ काटकोळ हो, होती, ते पण बरं. मी थोडा शिकलेलो होतो. हम्म. मी पहिली वकिलाची भूमिका केली त्या तमाशा म्हाडामध्ये. तिथं तुम्ही डायरेक्ट वगनाट्यामध्ये कामच केलं म्हणायचं. वगनाट्यामध्ये म्हणजे डायरेक्ट सरकारी वकिलाचीच भूमिका पहिली हो केली. बर बर. आणि म्हणजे त्या तमाशामध्ये तुम्ही सारखं पहिल्यांदा तमाशामध्ये वगनाट्यामध्ये काम केलं. हा, वकिलाची भूमिका. वकिलाची भूमिका. पण तो डायलॉग आजही माझा पाठ आहे ना त्या टायमाचा. हा. अच्छा अच्छा असं ना. हम्म. मग त्याच्यानंतर मग तुम्ही कुठल्या पार्टी कोणत्या पार्टीमध्ये गेले. मग संध्या मानेच्या तमाशामधून ज्या टायमाला मी निघलो, थोडीशी बाचाबाची झाली त्या मालकीनीची माझी, मग निघलो. मग डायरेक्ट मी नंदा पाटीलच्या फडामध्ये गेलो. नंदा पाटील पिंपळेकरांच्या. बर नंदा पाटील पिंपळेकरच्या फडामध्ये गेलो, पण तिथं माझं चांगलं वजन राहिलं. बर बर. आणि त्या फडामध्ये ज्या टायमाला नंदा पाटील पिंपळेकरचा तमाशा मुंबईला इकडे तिकडे जायचा, त्या टायमाला मी अण्णाच्या फडामध्ये गाणं बसवलं होतं. हो हो. बाप्या का बाई कळे ना काही जगच भेंडाळलं. म्हणजे तुम्ही अण्णांचं गाणं त्या तमाशामध्ये गाणं घ्यायचे. नंदा पाटीलच्या फडामध्ये बसवलं होतं. बसवलं होतं काय. हा हा. मी बसवलं होतं. हम्म. पण मग मुंबईला ज्या टायमाला हे गाणं माझं व्हायचं, त्या टायमाला मला भरभरून लोकांनी प्रेम केलं, भरभरून मला पैसे बक्षीस मिळायचे, अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. खूप पैसे मिळायचे ना मला. हा. आणि मग नंतर नंदा पाटलाच्या पिंपळेकर तमाशा, मग तुम्ही महाडिक अण्णांच्या तमाशामध्ये कसा तुमचा प्रवास झाला. नाही, नंदा पाटील पिंपळेकरचा तमाशा सोडल्याच्या नंतर मग मी चंद्रकांत जाधव ढवळपुरीकर, बर बर बर. मग ढवळपुरीकरांच्या फडामध्ये गेलो. ढवळपुरीकरांच्या फडामध्ये गेल्याच्या नंतर तिथं माझं चांगलं वजन आपल्या कलेच्या जोरावर बसलं. बसलो होतो. पण एक गाव मला असं भेटलं, कळम म्हणून गाव आहे नारायणगाव जवळ. बर बर. तर वगनाट्यामध्ये आम्ही 3 जण पोलीस होतो. एक भोंगळे हवालदार होता, एक उघडे हवालदार होता. उघडे हवालदाराची भूमिका मी करायचो. भोंगळे, उघडे आणि नागवे, अशी 3 हवालदार होतो आम्ही. पण मी तमाशा सुटल्याशिवाय कधी जेवतच नसायचो. बर बर. पण त्या दिवशी योगायोगा असा आला का भूक लागली का काय झालं काय कळालं नाही, पण मी लवकर जेवलो. अंगावर पोलिसाचे कपडे बिपडे घातली, काठी बिठीची जवळ, आणि थोडं थंडीचं वातावरण होतं म्हणून मी गाडीमध्ये गेलो पॅसेंजर मध्ये. बर. आणि पॅसेंजर मध्ये बसलो थोडस गार जावा म्हणून. हा. पण बसल्या बसल्याच मी जेवल्यामुळं मला तिथंच झोप आली. आखं वगनाट्य संपलं. आणि मग वगनाट्य संपलं, गाड्या बिड्या भरून तयार झाल्यावर मग मला लोक उठवाय आले, म्हणले ओ साहेब उठा. आणि मग आम्ही पाहतोय ते काही तर सगळं संपलेलंच होतं. संपलेलं होतं. अच्छा अच्छा. म्हणजे तमाशा म्हणजे सगळं उरकून झालं होतं. आणि मग त्या गोष्टीवरून ढवळपुरीकरांनी मला जरा थोडा दम दिला. दम दिला. हा हा. काय, आणि मग ढवळपुरीकरांनी दम दिल्यावर मग मी कळम मधूनच घरी आलो. बर बर. डायरेक्ट काठापूरला निघून आलो. म्हणलं बस आपल्याला काय तमाशा धंद्यात राहायचं नाही, काय नाही काय नाही काय नाही. मग अशा पद्धतीत मी घरी आलो. घरी आल्याच्या नंतर पण माझी वगनाट्यामध्ये, गणगवळणीमध्ये, रंगबाजीमध्ये थोडी कामं चांगली होती. त्याच्यामुळे त्या मालकांना वाटलं का ह्या कलाकाराला सोडून काही कामाचं नाही. बरोबर बरोबर. पण मग ते ढवळपुरीकर परत आले काठापूरला. म्हणजे हा, या काठापूरला आले माझ्या गावात. आणि माझ्या वडील मी नाही भेटलो त्यांना घरी, पण माझे वडील भेटले. पण मग ढवळपुरीकर माझ्या वडिलांना विनंती करायला लागले का बाबा काय आम्ही भावनेच्या भरात बोललो चाललो असेल, सोडून द्या, पण खुड्यांना परत पाठवा.
आता ते ढवळपुरेकरांची भाषा शैली म्हणजे ती वेगळी- वेगळीच वेगळीच होती. वेगळीच हा. असते. हा. तर म्हणले बाबा पाठवा बाबा खुड्यांना. तर मग पण काय झालं, मूड खराब होता. हा. म्हणलं ना आता परत तमाशा फडातच काम नाही करायचं. अच्छा अच्छा. मग ढवळपुरीकरांचा फड सोडला हम्म. आणि त्याच्यानंतर मग मी आनंद लोकनाट्य मंडळाकडे गेलो डायरेक्ट. हा, आनंद लोकनाट्य तमाशामध्ये. हा. आनंद लोकनाट्य मंडळामध्ये ज्या वेळेस मी गेलो त्या टायमाला तिथं गाढवाचं लग्न, मुंबईची केळेवाली, एक बाई तिघांची घाई, हम्म. 2 ठेवा झाकून, 3रं पाव वाकून, हम्म. अशा भरपूर वगनाट्यांमध्ये माझी मेन भूमिकाच असायच्या. असायची. शिपायांच्या भूमिकाच असायच्या. मुंबईच्या केळेवालीमध्ये शिपायाचाच रोल केला, गाढवाच्या लग्नामध्ये शिपायाचाच रोल केला. पण मग ज्यावेळेस मी आनंद लोकनाट्य मंडळात कार्यक्रम करत होतो, हम्म. काम करीत होतो, त्या टायमाला माडिक साहेबांचाच एक सोंगड्या, हा. जो प्रसिद्ध सोंगड्या होता गुलाब मामाच्या पाठीमाग, हा. त्यांचंच नाव घेतलं जायचं. हा. असे ते बापूगिरी माळशिरसकर. मास्केल बरं. त्या माळशिरसकरांनी आनंद लोकनाट्य मंडळाचा कार्यक्रम पाहिला हा. हा. आणि माझं गाणं ऐकलं. माझं गाणं होतं एक पारेच्या शीन मध्ये, तर त्या फडामध्ये सुद्धा मी अण्णाचं गाणं बसवलं होतं. बरं. म्हणजे मी इतका माडिक काम दुसऱ्या फडामध्ये करतोय, आपण. हा. पण मी अण्णाचा चाहता चाहता माणूस. माणूस. हा. रक्तात आणला. काय जरी दुसऱ्या फडात काम करीत असलो ना, हं. तरी माझी भावना कुठं अण्णाकडे. तर अण्णाचंच गाणं मी त्या फडामध्ये बसवलं होतं. झाला महिना मला झोप येईना, माझी गेली मैना, गेली मैना, गेली मैना, गेली मैना, गेली मैना. मग हे गाणं बापूगिरींनी ऐकलं. बर. माझं तिथं रजवाडी शीन मध्ये, पारेच्या शीन मध्ये गाणं होतं माझं. आणि ते गाणं ऐकल्याच्या नंतर मग इकडे येऊन सांगितलं अण्णाला. म्हणले अण्णा, तुमच्याच आवाजाचा एक डुप्लिकेट गाणारा पोरगा आहे म्हणले. बरोबर. मग अण्णा म्हणले कोण तो पोरगा आहे, त्या पोराला पहिले आपल्याकडे घेऊन या. मग बापूगिरीने आणलं मला त्या फडामधून. आणि मग ज्या टायमाला मी अण्णाच्या तमाशात माझी भरती व्हायची, तर त्या टायमाला अण्णा बेल्ले गावामध्ये राहायला होते. आणि गावामध्ये राहायला असल्यामुळे खाली एक बिल्डिंग आणि वर एक बिल्डिंग होती, सोसायटीची बिल्डिंग. आता नेमकं मला नाही सांगता येत, पण खाली एक आणि वर एक. तर तिथं अण्णा राहत होते. आता मला तर अण्णांना भेटायचे. काय माझा करार विरार झालेला होता, मला उचल ठरली होती, पैसे काही दिलेले होते. पण अण्णांनी मला बोलवलं बेल्ल्याला. पण आता एवढे मोठं माणूस, संगीत रत्न महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार विजेता माणूस, आपल्यासारख्यानी कसं काय डायरेक्ट जायचं. पण मग मी ज्या वेळेस त्या बेल्ले गावात आलो, त्या टायमाला मी त्या बंगल्याच्या खालीच मी जवळजवळ माझा अर्धा पाऊण तास गेला असेल. अर्धा पाऊण तास जा तिकडं ये इकडं, जा तिकडं ये इकडं. पण एक मुलगी होती, काय रुक्मिणी का काय नाव असत होतं त्या मुलीचं नाव. तर ती मुलगी पाणी टाकायला आली, वरून खाली पाणी टाकायचं होतं. त्यांनी मला पाहिलं आणि मला म्हणले कोण पाहिजे हो तुम्हाला. आणि मग त्या टायमाला मी त्यांना सांगितलं का म्हणलं मला अण्णांना भेटायचे. आणि मग असं म्हणल्याबरोबर मग लगेच मला त्यांनी जाऊन सांगितलं अण्णाला का बा असा एक मुलगा आहे आणि तो तुम्हाला भेटायचं म्हणतोय बा. तर मग अण्णांनी मला लगेच वरती घेतलं बोलून. गेलो मी वरती, बसलो. अण्णांना बापूगिरींनी सांगितलंच होतं ना का बा हा मुलगा तुमच्या आवाजातच गातोय असं. मग लगेच अण्णांनी, त्यांची डायरी होती एक छोटीशी डायरी असायची अण्णाला. तर त्या अण्णांनी डायरी पुढे काढली आणि अण्णांनी सांगितलं मला, म्हणले तुम्ही एक काम करा आता, म्हणले एवढं गाणं म्हणून दाखवा. तर ते गाणं होतं रेडा देतोय आता. मग अण्णा म्हणले हा म्हणा बरं एवढं गाणं. मग मी केली सुरुवात माझ्या ढंगामध्ये, माझा जो स्वर असेल त्या ढंगामध्येच. रेडा देतोय आधार, ट्यूब मध्ये जन्मलं पार. रेडा देतोय आधार, ट्यूब मध्ये जन्मलं पार. गाड्याच्या जाग्याला बसली या बाई, मांजरासारखं राहायचं, कुणी कुणाला नाही बोलायचं, हे असंच चालायचं. कुणी कुणाला नाही बोलायचं, हे असंच चालायचं. पुरी घालतात फराक लांडा, जाती रस्त्यानं हलवीत गोंडा. वारा येता फराक उडता,
गावाला दर्शन घडायचं मांजरासारखं राहायचं कुणी कुणाला नाही बोलायचं हे असंच चालायचं कुणी कुणाला नाही बोलायचं हे असंच चालायचं. मग अण्णाने लगेच मला मधीच काटलं. हं. बास बास म्हणले बास आता बरोबर हाय हाय मापाती. मग अण्णाला आवडलं माझं काय आहे बा माझ्या डुप्लिकेट हा, डमी हा, मध्ये हाय, हाय, हा हाय. पोरगा चालणार आहे. चालणार आहे. मग आता मला तिथून सोडायचं होतं परत घरी. हं. पण मग अण्णा म्हणले आता काय करायचं आता आम्हाला नारायणगावला जायचे. बरं. तर मग असं करतो तुम्हाला आता नारायणगावला आपण गाडीतच जाऊ आणि तुम्हाला नारायणगावला आम्ही सोडतो मग तुम्ही जा आणि आम्ही येतो माग. तर नारायणगावला गाडी निघली. पण मग त्या टायमाला अण्णांना सामान कोणचं होतं विक्रम साऊंड सर्व्हिस 14 नंबर. 14 नंबरचं सामान होतं अण्णाला त्या टायमाला. तर मग निघलो आम्ही बेल्ल्यावरून नारायणगावला. पण मधी ना 14 नंबर लागलं ना. हं. मग पोपट शेट भोरच्या तिथं गाडी थांबवली अण्णांनी हा. आणि गेलो थांबलो आम्ही सगळेजण गाडीतून उतरलो. अण्णांना चहा पाणी झाला आम्हालाही चहा पाणी झाला आणि मग अण्णांनी सांगायला सुरुवात केली पोपट शेट भोरला. म्हणले हा मुलगा आपल्याकडे यावर्षी भरती झालेला आहे आणि हा माझी गाणी बिणी गातोय बुवा. असं म्हणले तुमची गाणी गातोय हा पोरगा. हं. हा म्हणले हा. आणि मग पोपट शेठ भोर म्हणजे म्हणजे अण्णाला म्हणले हा. अण्णा म्हणले थोडीशी झलक लावा ना त्यांना म्हणायला काहीतरी थोडीशी हा, हा, काहीतरी हा. लावा झलक एखादी झलक ते जरा दाखवा. थोडीशी अण्णांच्या गाण्यांची थोडी नाद कधी चाहतेच होते चाहतेच ते. होते. आणि मग ते म्हणले बा एखादं गाणं हो दे बा अण्णाचं. तर मग त्या पोपट शेठ भोरने त्या टायमाला मला हायब्रिड ज्वारीचं गाणं म्हणायला लावलं. मग मी तिथं ते हायब्रिड ज्वारीचं गाणं दाखवलं. हा. तर ते असं होतं हायब्रिड ज्वारी हायब्रिड बाजरी हायब्रिड ज्वारी हायब्रिड बाजरी अन्न पौष्टिक नाही राहिलं जर्सी शेळ्या जर्सी गाई दूध निरस पिऊन पाहिलं गेलं असली खरं न राहिलं सारं हायब्रिड झालं गेलं असली खरं न राहिलं सारं हायब्रिड झालं. गावरान गाया म्हशी गेल्या पंजाबी गुजराती होस्टन आल्या खाऊन सुग्रास चाले चांगल्या खाऊन सुग्रास चाले चांगल्या ट्यूब देऊन गाभण झाल्या बैल रेड्याला रिकाम केलं सारं हायब्रिड झालं बरोबर. बैल रेड्याला रिकाम केलं सारं हायब्रिड झालं. शास्त्र संगीत गेलं खरं डिस्को कॅबराचं घरो घर नाची हिसकीच्या तालावर नाची हिसकीच्या तालावर बँज ट्रिबल वाजवून पोर गेलं मर्दानी हालगी ढोल सारं हायब्रिड झालं गेलं मर्दानी हालगी ढोल सारं हायब्रिड झालं. मोमीन म्हणे पहा दैव गती कृत्रिम बेतान शरणांगती मोमीन म्हणे पहा दैव गती कृत्रिम बेतान शरणांगती. पुरुष स्त्रियांचे लिंग बदलती पुरुष स्त्रियांचे लिंग बदलती इंजेक्शनानं पोर होती काम नवऱ्याचं नाही राहिलं सारं हायब्रिड झालं काम नवऱ्याचं नाही राहिलं सारं हायब्रिड झालं. एवढं गाणं म्हणून दाखवलं. मग पोपट शेटनी त्यांनी सगळ्यांनी अण्णा सहित सगळ्यांनी टाळ्या वेळा वाजवल्या आणि मग माझी अण्णाच्या तमाशातच मग माझी सुरुवातच झाली माझी. अण्णांच्या तमाशात तुम्ही किती वर्ष काम केलं? अण्णांच्या तमाशात म्हणजे मी 84 तरी जवळजवळ मी जवळजवळ 10-12 वर्ष अण्णा संघ काम केलं. 10-15 वर्ष. 10-12 वर्ष म्हणजे अण्णाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. आणि अण्णा 99 ला वारले. हा 99 बरोबर. हा. पंढरपूर यात्रा 99 ला वारले. तर 99 पासून तर आज जवळजवळ तागायत 2025 पर्यंत आजही मी त्याच फडात काम करतो. बरोबर आहे ना, आहे ना, बरोबर. आणि मी अण्णाचा फड सोडून मी दुसऱ्या कुठल्या फडामध्ये जातही नाही आणि मी तिथे जाणारही नाही आणि तिथे कामही करणार नाही. मला आता असं विचारायचंय हा
अण्णा एक कलाकार म्हणून आणि अण्णा शिकवण्याच्या बाबतीत कला एखाद्या माणसाला जर काही जमत नसेल तर शिकवायची की असं नाही असं. पण अण्णा कलावंत म्हणून तर चांगलेच होते, पण माणूस म्हणून कशी होते? नाही नाही, अण्णासारखा माणूस पुन्हा होणे नाही. अण्णासारखा पुन्हा होणे नाही, माणूस होणे नाही पुन्हा. अण्णांचा जो स्वभाव होता तो प्रेमळ स्वभाव होता. ते कधी कोणत्या कलाकारावर रागावले नाही, काय नाही काय नाही. आणि त्यांचं जेवढं बॅकग्राऊंड होतं जुन्या कलावंतांसहित, मग त्याच्यामध्ये जनार्दन वायदंडे गणेगावकर, केरबा पाटील सावरगावकर, कांबळे मास्तर, पीटी मास्तर बुलढाणेकर, मुरली भोसले सुरत्या होता परितेकर. अण्णा पिंगळी. त्याच्यानंतर त्या मुरली भोसलेला एक जोडीदार होता कृष्णा माळवे म्हणून. अण्णा पिंगळवाडीकर, नंदकुमार तांबे, बापूजी. ढोलकीपट्टू बापूगिरी माळशिरसकर, गेनभाऊ आंबेठाणकर, मी रमेश कुडे काठापूरकर, कुंडलिक शावळे वळतीकर, विनायक पुणेकर, असे भरपूर कलावंत होते त्या टायमाला. पण अण्णाचा स्वभाव गुण म्हणजे असा होता, अण्णांनी कधी कलेवरच प्रेम सोडून पैशा पाण्यावर कधीच प्रेम केलं नाही. बरोबर. अण्णा फक्त म्हणजे कलेचे चाहते होते. हा, बरोबर. आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्र शासनाचा जो पहिला पुरस्कार मिळाला 1994 साली, हा, हा. तो नुसतं पुरस्कार कोणला द्यायचा, सगळ्या तमाशावाल्यांची बैठक झाली होती, बैठक बसलेली होती, तिथं फक्त म्हणले पुरस्कार कोणला द्यायचा, तर फक्त अण्णाचं नाव घेतलं. अण्णाचं नाव घेतल्या घेतल्या अख्ख्या मैदानात सगळी टाळीच झाली. हा ना. अख्ख्या मैदानात टाळी झाली आणि मग अण्णांचं नाव डिक्लेअर झालं. अच्छा अच्छा अच्छा. असं होतं. बरं, या तमाशा क्षेत्रामध्ये येताना हा. तुम्हाला ही तर आवड होतीच. हा. तर तुम्ही म्हणता की मी 210-20 किलोमीटर रात्रीचं सायकलीवर पायी तमाशा पाहायला जायचे अण्णांची. मग अशा तमाशे पाहायला जाताना कधी असे वाईट प्रसंग, चांगले प्रसंग जीवनामध्ये काय आले? आला ना एक वाईट प्रसंग. पाडव्याचाच कार्यक्रम होता, मंगरुळला दत्ता माडिकचाच तमाशा होता. बरं. आणि आम्ही 5-6 जण असे होतो का आम्हाला लय कलेचा नाद. बरं. आणि अण्णाचं एक गाणं ऐकायला मी 22 किलोमीटर पायी गेलेलो आहे. अरे बाप. 22 किलोमीटर पार बेल्ल्यापर्यंत पायी आलेलो आहे मी अण्णाचं एक गाणं ऐकायला. तर त्या टायमाला अण्णाचं गाणं फॉर्मला असायचं, बाप्या का बाई कळेना काही जगच भेंडाळलं, नीतीला मोडून ढोंगणाचं सोडून डोळीला गुंडाळलं. हे एक गाणं ऐकायला आम्ही 22 किलोमीटर पायी आलो. एक दिवशी असाच किस्सा झाला. त्या काठापूर बुद्रुक मधून आम्ही 5-6 मित्र मंडळी सायकलवर निघलो मंगरुळला तमाशाला. आणि ह्याच गावातल्या म्हणून त्याचं नाव होतं. पाडव्याचा दिवस होता, त्या दिवशी सगळ्यांनी घरी पोळ्या बिळ्या खाल्ल्या ना, आता संध्याकाळी कार्यक्रम बघायला जायचे. आम्ही सायकलीवर निघलो. आणि सायकलीवर निघल्याच्या नंतर आलो त्या पारगाव गावाजवळ, पण तिथे एक वडाचं झाड आहे, तिथे ठाण आहे देवाचं. पण ते रात्र असल्यामुळे ते काय आम्हाला कोणाला दिसलं नाही, काय नाही. आणि आमचा एक जोडी तो नेमका तिथंच बसला संडासला. आणि मग त्याला तो झटका बसला का काय देवाचा. रात्रभर कार्यक्रम केला, पाहिला. रात्रभर कार्यक्रम पाहिला आम्ही, हसलो खेळलो भरपूर. सकाळी घरी आलो, सगळेजण झोपलो. पण मग त्याचे आई वडील आले उठवायला. त्यांना वाटलं बुवा आता रात्रभर पोरांनी तमाशा पाहिलेला आहे, बुवा झोपला असेल जागृत झाल्यामुळं. पण ज्या टायमाला ते त्याला उठवाय गेले तर त्या टायमाला त्याचा तो संपलेला होता. वारले ते. म्हणजे एवढा आम्हाला कलेचा नाद होता. आणि कलेचा नाद म्हणजे तमाशा पाहण्याचा नाद. बरोबर. आणि तो तमाशा दुसरा कोणताच नाही पाहायचा, फक्त संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकरांचाच एवढाच, बाकी विषयच नाही. बाकी दुसरा तमाशा आमच्या डोक्यातच नाही. बरोबर. आणि आम्ही दुसऱ्या तमाशाला आम्हाला पार किती लांबवर आलं तर आम्ही दुसऱ्या तमाशाला जाऊही शकत नाही. बरोबर. तुमचं जसं अण्णांनो लहानपणापासून असणारं प्रेम हे ते या तुमच्या मुलाखतीमधून दिसतच आहे. पण तमाशामध्ये असताना सुद्धा असे काही वाईट प्रसंग की बाबा या अण्णांबद्दलचे या ते आजारी होते मध्ये, असं काय एखादा प्रसंग बाबा त्या माणसाला वाटलं बाबा याला हे कसं झाले, काय झाले, अशा गोष्टी? नाही, आता कसं होतं, आनंदला तर थोडासा आजार होताच, थोडा दम्याचा आजार होता. पण मग काय करायचे त्या टायमाला, अण्णांची दाढी बिडी करायला माझा जोडीदारच राहायचा, कुंडलिक शावाळे वळतीकर. मी अण्णाचे कपडे बिपडे धुवून नदीवरून पार इस्त्री बिस्त्री करून आणायचो.
मग त्यांच्या ताब्यात बिब्यात दिलं का मग आम्ही शेवाळ्याने आम्ही जर असं साईडला बसलो तर मग अण्णा म्हणायचे, हे का रे तुम्ही असे तिकडे लांब जाऊन बसलात, काय नाराज आहे का तुम्ही, इकडे या. मग अण्णांनी बोलावलं का आम्ही लगेच चटकनी दोघांनी उठायचं, कुंडलिक शेवाळ्याने मी रमेश खोडेनी. मग आम्ही दोघ जण आलो का लगेच अण्णांनी काय करायचं, मग लगेच बॉडीच्या खिशात हात घालायचा, लगेच 100-200 रुपये काढायचं, काय त्यांच्या हाताला येतील ते आले, जेवढे बाहेर आले तेवढे लगेच आम्हाला दोघांना देणार. आणि मग आम्हाला दोघांना सांगणार, ए जा कोणत्या हॉटेलमध्ये जा तिकडे मिसळ बिसळ खाऊन या, जा पटकून जा. म्हणजे अण्णांचा आमच्यावर खूप जीव. बरोबर बरोबर. आणि अण्णा म्हणजे हे कधी पैशा पाण्यावर त्यांनी कधीच प्रेम नाही केला. अण्णाचा फक्त म्हणजे कलेवर जीव आणि त्यांच्या कलाकारांवर जीव. बरोबर बरोबर बरोबर, ते तुमचंही बरोबर. ते आता अण्णांचं तर आहे झालं विषय सगळं, पण तरी आता समजा येथील सामाजिक वगनाट्य झाले, पण असे धार्मिक वगनाट्य, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर या वगनाट्यामध्ये मग एखाद्याला संत तुकाराम मधला एखादा छोटासा अभंग बिभंग तुमच्या असं काही डोक्यात? अण्णांचे अभंग तुकाराम लागला ना, तर तुकारामामध्ये पहिले म्हणजे ते नांदीपासूनच सुरुवात असायची. तर ती नांदीच म्हणजे अण्णाच स्वतः गायचे ना, कारण संगीत रत्न होते आणि त्यांच्याकडे ते संगीत होतं ना. जे टायमाला तुकाराम, ज्ञानेश्वर माझी माऊली किंवा करतो चोखोबा जवार असे वगनाट्य जर लागले तर ढोलकीवाल्याच्या अंगावर काटा यायचा. मग आता म्हणायला स्वतः अण्णा असायचे, त्याच्यामुळे कसं आहे कवा एकदाच वगनाट्य संपन्न कवा शांत हो असं या ढोलकीवाल्यांना या बाकीच्या बॅकग्राऊंड वाल्यांना स्ट्रिक होते त्या वाटायचं, त्यांना स्ट्रिक असायचं. आता कांबळे मास्तर होते त्या टायमाला, तर कांबळे मास्तर, पीटी मास्तर खूप तयारीतले, पण अण्णांनी त्यांना दुखवलं नाही कधी. दुखवायचे ते टिंगलीतून दुखवायचे, का रे आंधळ्या, का रे सूर दिसतात का नाही रे तुला पीटीचे. म्हणजे ते कधी ते वरून बोलायचे, पण अंतकरणातून प्रेम करायचे कलावंतावर. अण्णाची तुकारामातलीच नांदीच असायची, म्हणजे अलंकापुरी पासून असायचं ते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. मग त्याला जोडूनच अभंग असायचा. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. अन्नाच्या जागा तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा विठ्ठल बरवा. मग ती त्यांची मंडळी यायची. अहो ऐकलत का, अहो 4 दिवस झालं आपल्या माधवाला ताप आलाय. मग आता माधवाला ताप आलाय, मग मी का हाकीम आहे का वैद्य आहे, मग त्याच्यावरती औषध उपचार करू. माझ्या पांडुरंगाच्या जर मनात आलं तर माधवाचा ताप उतरून जाईल, आणि माझ्या पांडुरंगाच्या जर मनात नसेल तर माधवाला हे लोक सोडून पुरलं की जावं लागेल. ते असं डायलॉग बिलॉग त्याचे म्हणजे वगनाट्यातलं एक वाचून. त्या वगनात तुकाराम असो, संत ज्ञानेश्वर, त्यांचं म्हणजे तिथलं तिथं सगळं स्ट्रिक लागायचं, सगळ्या गोष्टी त्या त्यांच्या. अहो अण्णांनी जी तुकारामाची भूमिका केली ना, आता पहिले तुकाराम काय आपल्या पाण्यात नाही आले, पण अण्णांनी जर तुकारामाचा मेकअप केला ना, अण्णा मेकअपलाच जाऊन जर बसले तर ते कोणताही कलाकार आला, कुणी किती मोठा दिग्दर्शक, निर्माता, डायरेक्टर जरी आला, बरोबर, तर अण्णांचं कसं आहे
त्या वगनाट्यातच ते एकमग्न होऊन जायचे. बरोबर. कारण त्यांना काय व्हायचं का पुढं काम असायचं, कुठला अभंग कुठे, कुठला अभंग कुठे, काय म्हणायचे, त्याची चाल कशी आहे, त्याचं वाद्य कसं आहे, हे अन्न त्या म्हणजे गडून जायचे. जोडून जायची बरोबर. आता एक दिवशी मुंबईला असाच किस्सा झाला. अण्णा संत तुकारामाच्या मेकअपला जाऊन बसले, मुकेश खन्ना भेटायला आले. भेटायला आले तर ते पहिले इकडेच आले पाठीमाग दुसऱ्या कलावंतांजवळ आमच्या जवळ, आणि आम्हाला म्हणले बुवा अण्णांना भेटायचे. आता अण्णांनी आमच्याच मेकअपला जाऊन बसलेले. मग आम्ही गेलो, म्हणलं अण्णा ते मुकेश खन्ना तुम्हाला भेटायला आले. काय अण्णांनी आम्हाला बोलले नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. जेव्हा काम माझं संपन तेव्हा त्यांना म्हणावं, कोण असेल त्यांना म्हणावं नंतर या. बरोबर बरोबर. म्हणजे अण्णाचं ज्या टायमाला तुका झाला कळस, अर्थात तुकाराम, संत तुकाराम ह्या वगनाट्यामध्ये ज्या टायमाला ते मेकअपला गेले तर त्यांची तिथं पार बायको जरी आली, कोण मुलगा जरी आला तर ते बायकोशी बोलत नव्हते, ते मुलाशी बोलत नव्हते, पण ते त्यांच्या भूमिकेत एकमग्न होऊन जायचे. आणि ज्या दिवशी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माझी माऊली, ज्ञानेश्वर माझ्या माऊलीच्या टायमाला तर असा प्रसंग, ज्या टायमाला संत ज्ञानेश्वराचं वगनाट्याचं उद्घाटन होतं आळंदी सारख्या ठिकाणी, तर त्या टायमाला महाडिक साहेबांची कणात कमी पडली, कणात. तर त्या टायमाला इष्टी महामंडळाने अशा गोल इष्ट्या लावून महाडिक साहेबांना सहकार्य केलं होतं. असं सहकार्य इष्टी महामंडळ कोणाला करतं का? नाही नाही बरोबर. पण अण्णा म्हणजे त्या लेवलचे होते, आणि अण्णांना साहेबाशिवाय कोणी हाकाय मारित नव्हतं. आता खडे साहेब, तुम्हाला एक विचारायचा असा विषय का तुम्ही अण्णा असतापासून ते पण आता त्यांचा मुलगा संजय महाडिक, सुहास महाडिक, विनोद महाडिक बाबा हे आहेत, त्या तमाशामध्ये तुम्ही एक आता सुद्धा त्या तमाशामध्ये 2025 आता तुम्ही सीजन करून आलेले आहे, आणि तुमचं जीवन म्हणजे महाडिक या परिवारामध्येच गुंफले अख्खं टोटल. आणि सध्या तरी आता सध्या तरी तुम्ही काय करता, किंवा तुमचा आता बिझनेस म्हणजे व्यवसाय, किंवा आता सीजन संपल्यानंतर काय घरातलं वातावरण कसं आहे, मुलगा काय करतो, काय असं हे एक जीवन प्रवास तुमचा? आता तमाशावरून 2000 आता 25 साल आता मी सीजन करून आलो अण्णाच्या फडामधून आल्याच्या नंतर आता घरी काय मला उद्योग आहे, पण मग घरी आल्याच्या नंतर मी ताफ्यामध्ये वाजवणार आहे, ताशा वादक म्हणून आहे, हलगी वादक म्हणून आहे, डप वादक म्हणून आहे. तर मी अशी कामं करतो. मला 3 जण मुलगा आहेत. माझा थोरला मुलगा तो त्याचा स्वतःचा बिझनेस आहे, स्वामी समर्थ केटरर्स म्हणून. बर बर बर. 10-20 हजार पब्लिक जीव घालणारा मुलगा आहे माझा. आणि ह्या परिसरामध्ये माझ्या मुलाची खूप प्रसिद्धी आहे चांगली, उत्कृष्ट स्वयंपाक बनवतो म्हणून. आणि त्याच्यानंतर तोच मुलगा माझा केटरर्सवालाच मुलगा आज काठापूर बुद्रुकला तो उपसरपंच म्हणून काम करतो. माझा 2 नंबरचा मुलगा ग्रॅज्युएशन झालेला आहे, पण अजून त्या मुलाला नोकरी वगैरे नाही. आणि माझा 3 नंबरचा जो मुलगा आहे तर तो माझ्याकडे जवळजवळ 5-7 गाड्या आहेत. बारकांल्या 4 गाड्या आहेत आणि मोठ्यांल्या 3 आहेत. एक ट्रॅव्हल्स बस म्हणून आहे, एक पिकअप आहे. तर तो पिकअप वरती माझा मुलगा रोज 16, 17, 18 बाया त्या गाडीमध्ये भरायच्या. कोणचं कांदे काढायचे, कोणचं कांदे भरायचे, कोणचं खुरपायचे, त्या अशी कामं करतात. मला 3 सुना आहेत. त्याच्यात थोरली सुनबाई केटरर्सवाल्यांच्या हाताखाली थांबते. 2 नंबरवाली सुनबाई इथं अंगणवाडी मास्तरीने शाळेवरती, आणि 3 नंबर सुनबाई ती घरीच असते. आणि मंडळी आहेत माझी, तर ती मंडळी सुद्धा माझ्या मुलाच्याच गाडीमध्ये कामधंद्याला दिवसभर असते. म्हणजे आणि माझ्या पाठीमागे एकच उद्योग आहे. माझ्याकडे 2-3 म्हशी विशी आहेत. 3 जातीच्या 3 म्हशी आहेत. एक जाफराबादी आहे, एक दिल्ली आहे आणि एक मुरा आहे. तर 3 म्हशी आहेत. मी काय करतो, दिवसभर त्यांना इकडे नदीकडे, माझ्या गावाला नदी आहे खूप मोठी, तर मी दिवसभर त्यांना नदीला घेऊन जाणार, त्यांना चारणार बिरणार. दिवसभर माझी ड्युटी तिकडेच असते. संध्याकाळी 5 वाजता मी घरी येणार. म्हणजे मला विचारायचं काय कारण होतं का तमाशा व्यवसाय करून तुम्ही महाडिकांना, एखादा माणूस कसं एखाद्या गोष्टी असा म्हणजे चाहता असतो गोष्टी, म्हणजे तुम्ही तमाशा क्षेत्र करून तुम्ही तुमचं घरचं ही व्यवस्थितपणे म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रातून जरी त्या क्षेत्रात जरी असले, तमाशा क्षेत्र वाईट नाही असं विषय नाही, पण बाबा एखाद्या माणसाला आवड असते, ते काही काहींची परिस्थिती फार नाजूक होती काही गोष्टीमुळे, पण तुम्ही सगळं असं एकदम सगळ्या गोष्टी जिथल्या तिथले पॅक केलेल्या आहे, त्याच्यामुळे एकदम काय. आता मला तुम्हाला फक्त एवढंच विचारायचंय, माझं कुटुंब चांगलं आहे आणि त्याच्यातून मला 2 नाते आहेत.
आता एक मुलगा म्हणजे नातू, माझा थोरला नातू आहे, तो आता 3रीला पास झालाय. तर तो मला सुद्धा समाधान वाटलं ज्यावेळेस मी घरी आलो आणि माझ्या नातवाचा बॅनर मी चौकामध्ये पाहिला. तर माझा मूळ म्हणजे नातू जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यात 3रीला 6वा आलाय. अरे बापरे बापरे, वा वा मग मला ते माझ्या नातवाचा सुद्धा बॅनर बघून मला खूप समाधान वाटलं. का जिल्ह्यामध्ये 6वा येणं म्हणजे सोपं नाही. नाही, बरोबर. बरं, आता मुलाखत तर व्यवस्थित झाली. हा. आता अण्णांवर तुमचं तर खरंच प्रेम आहे. हा. का अण्णांचं आता एखादं चांगलं आणि तुम्हाला जे आवडेल गाणं, तेवढे गाणं तुम्ही तुमच्या तोंडून ऐकावं. तुम्ही सांगा. तर चला लंगड मारते म्हणा, चला नाही तुम्ही तुमच्या याला तुम्हाला वाटेल ते. अण्णांचं तर खोट्याने खरं दाखलं, खरं नाही काय. हा. खोट्यान खरं झाकलं, काठीचं कोल्ह पहा झालं, लांडगा आला रे आला केलं, आती झालं उतू गेलं. खरं नाही काही हल्लीच्या जगात, खरं नाही काही हल्लीच्या जगात, जो तो करीतो हा विश्वासघात, जो तो करीतो हा विश्वासघात, खरं नाही काही हल्लीच्या जगात, खरं नाही काही हल्लीच्या जगात. इथे राष्ट्रप्रमुखांची हत्या आज होई, गोळ्या झाडणारी गँग निघून या जाई. मिलिटरी होती काल ज्यांच्या हातात, मिलिटरी होती काल ज्यांच्या हातात, खरं नाही काही हल्लीच्या जगात. धोका देई भाऊ भावा दे कला हा बाप, दोस्तच भागीदारी करतो या साफ. माकडीन पिल्लांना घाली का तळात, माकडीन पिल्लांना घाली का तळात, खरं नाही काही हल्लीच्या जगात, खरं नाही काही हल्लीच्या जगात. प्रेमवीर आना भाका होती भरपूर, लाख देती वचने इश्काचा हा धूर. लग्न आधीच बाळ खेळ पाळण्यात, लग्न आधीच बाळ खेळ पाळण्यात, खरं नाही काही हल्लीच्या जगात, खरं नाही काही हल्लीच्या जगात. मोमीन म्हणे पैसा असता दोस्त सगळे सोयरे, नाण्यांचे नाटक सारे स्वार्थी बिचारे. मोमीन म्हणे पैसा असता दोस्त सगळे सोयरे, नाण्यांचे नाटक सारे स्वार्थी बिचारे. प्रेताला झाकून मिसळ खाती हॉटेलात, प्रेताला झाकून मिसळ खाती हॉटेलात, खरं नाही काही हल्लीच्या जगात, खरं नाही काही हल्लीच्या जगात, खरं नाही काही हल्लीच्या जगात.